मोठी बातमी समोर येते। फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच देशभरात तापमानात मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय। अनेक राज्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक तापमानाची नोंद करण्यात आलेली आहे। IMD कडून देशातील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। बातमी सविस्तर पाहूया। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। पुढील 48 तासांमध्ये लडाख आणि जम्मू काश्मीरमध्ये अतिमुसळधार पावसासह जोरदार बर्फवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। भारतीय हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार जम्मू काश्मीर सोबतच पुढील 2 दिवसांमध्ये हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या काही भागांमध्ये देखील जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्यानंतर या राज्यांमध्ये कडाक्याची थंडी पडू शकते। IMDनं दिलेल्या माहितीनुसार बांगलादेश आणि आसामवर चक्रीवादळाचं संकट घोघावतंय। यामुळे पुढील 48 तासांमध्ये आसाम, मेघालय आणि अरुणाचल प्रदेशमध्ये मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे। उत्तर भारतात देखील अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। उत्तर प्रदेश, उत्तराखंडमध्ये 6 आणि 7 फेब्रुवारी रोजी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। बिहारमध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे। बिहारच्या काही भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे। पुन्हा एकदा चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाल्यानं हवामान विभागाकडून अलर्ट जारी करण्यात आलाय। महाराष्ट्राबाबत बोलायचं झाल्यास महाराष्ट्रात देखील पुढील काही दिवस तापमानात काही प्रमाणात वाढ होऊ शकते, तर काही भागांमध्ये गारठा कायम राहणार आहे।